नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत कम्प्युटर एज्युकेशन आणि करिअर ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत संगणक तज्ञ डॉक्टर अजय मोरे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी अजय सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. आजचं युग हे खरं तर माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं आणि या युगात आपला टिकाव लागण्यासाठी कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ह्याच विषयाबद्दल आज आपण सखोलपणे चर्चा करणार आहोत. अजय सरांची आपण थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, अजय सर हे कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर माणगावचे संचालक असून ते विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं संगणक शिक्षणाबरोबरच सामाजिक, कला, क्रीडा आणि नाट्य क्षेत्रात वेगळा असा पगडा आहे. अजय सर हे रायगड जिल्ह्यातील माणगावमधील मोरे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. तसंच ते अष्टविनायक कला अकादमीचे अध्यक्ष आहेत आणि संस्थापक देखील. त्यांची सामाजिक, कला, क्रीडा आणि नाट्य क्षेत्रात जिल्हा आणि राज्य स्तरावर भरीव अशी कामगिरी आहे. दर्जेदार शिक्षण देण्यात रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणि राज्यस्तरीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर संगणक शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात ते अग्रेसर असतात. अजय सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चला तर अजय सरांकडून ह्या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आजचा विषय आहे तो कम्प्युटर एज्युकेशन आणि करिअर. कारण की आजकाल प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन जरी असतो, मात्र सगळ्यात अगोदर कम्प्युटरचं एज्युकेशन असणं म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे, म्हणजे नेमकं कुठल्या पद्धतीचं शिक्षण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. बेसिकली मॅडम कसं आहे, कॉम्प्युटर एज्युकेशन म्हणजे मुलांचं म्हणा, आताचे कॉलेजचे मुलांचे त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे पाहण्याचा. बरोबर. की दिवसभर कॉम्प्युटरवरती बसलेले असतात, त्यामध्ये ते चॅटिंग करत असतात फेसबुकवरती किंवा गेम खेळत असतात. अर्थातच असं तर हा टाइम त्यांचा एक त्याच्यातच वाया जात असतो. तर कॉम्प्युटर एज्युकेशन म्हणजे काय, तर त्यामधून आपल्याला काय ते शिकता येणं. बरोबर आहे. कॉम्प्युटर हा स्वतः टीचर आहे. कॉम्प्युटरमध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत आणि वाईट गोष्टी सुद्धा आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी जर शिकलात, ऍक्च्युली कॉम्प्युटरला आपण विंडो म्हणतो. आपल्या घरामध्ये कशी खिडकी असते, त्या खिडकीतून आपण घराच्या बाहेर काय घडतंय ते पाहत असतो. तसंच कॉम्प्युटरमध्ये विंडो का नाव दिलं, तर जगामध्ये जे काही घडते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जगामध्ये जे काही घडतंय, माहिती मिळते ते कॉम्प्युटरच्या माध्यमातून. आणि अशा चांगल्या गोष्टी जर तुम्ही शिकत राहिला त्यातून, तर ते एज्युकेशन तयार होतं. आणि त्यामध्ये वेगवेगळे असे टप्पे आहेत, त्यामध्ये वेगवेगळे तुम्ही कोर्सेस करू शकता. बेसिकली मॅडम कसं आहे, आम्ही ग्रामीण भागात काम करत असतो. तर ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी करणं फार म्हणजे ग्राउंड लेवल पासून ते करावं लागतं. आणि सुरुवातीला मी जेव्हा ट्रिपल्स या कोर्स आणला कॅटच्या माध्यमातून, अविनाश वाडकर आहेत जे कॅटचे संचालक आहेत, त्यांनी पहिल्यांदा हा कोर्स मला चालवण्याची संधी दिली. तर ते कोर्सचं नाव सुद्धा सुरुवातीला कसं होतं, CCC. ते लोकांना ऐकायला सुद्धा वेगळं वाटत होतं. किंवा त्याची ऍड सुद्धा नव्हती. प्युअरली गव्हर्नमेंट संस्था चालवते, DOEACC. त्याचं नाव आता नायलेट ठेवलेलं आहे. ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था चालवते आणि या संस्थेच्या माध्यमातून हा कोर्स आम्ही सुरुवातीला सुरू केला. आणि माझ्या गावातली काही ओळखीची काही मुलं आहेत, त्यांनी सुरुवातीला 7 मुलांनी तो ऍडमिशन घेतला होता. आणि आज त्याची संख्या हजारोच्या पटीने वाढत चाललेली आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की हल्ली कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, कॉम्प्युटर शिवाय पर्यायच नाही. नक्कीच. आणि तसं फास्ट मशीन आहे ते, आणि त्यामुळे तुमची कामं झटपट होतात, तुमचा डेटा सेव्ह व्हायला मदत होते. अर्थातच त्याचं शिक्षण एक योग्य पद्धतीने घेतलं गेलं तर नक्कीच तुम्ही मगाशी म्हणाला की जसं चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर होतो तसाच वाईट गोष्टींसाठी देखील होतो. पण आपण फक्त नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून जर कम्प्युटरकडे बघितलं किंवा या सगळ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगाकडे बघितलं तर नक्कीच त्याचा चांगला वापर होऊ शकतो. आणि अर्थातच आपला जो देश आहे तो प्रगत होऊ शकतो. अजून आणखी एक मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, एव्हरी टेक्नॉलॉजी हॅव अ लिमिट, बट कम्प्युटर टेक्नॉलॉजी हॅव नो लिमिट. वास्ट आहे. बरोबर आहे. दिवसेंदिवस नवीन काही ना काहीतरी घडत असतं. रोज काहीतरी वेगळं आपल्याला. तुम्ही आज शिकलात तर उद्या दुसरं नवीन, असं चॅलेंजिंग आहे. नक्कीच, खरंच चॅलेंजिंग असतंच. त्याचबरोबर ह्या कम्प्युटर कोर्सेस बद्दल आपण बोलायचं झालं, आता तुम्ही म्हणालात की CCC हा कोर्स खरं तर सुरू तुम्ही केलाय, तुम्हाला संधी देण्यात आली. आणि अर्थातच आता लाखो विद्यार्थी खरं तर CCCचा अभ्यासक्रम घेत असतात, शिकत असतात हा कोर्स. त्याचबरोबर टॅली चॅम्प्स हा देखील संगणक म्हणजे कोर्स आहे, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं, हा नेमका काय कोर्स आहे? टॅली हे अकाउंटंट पॅकेज आहे
की ज्याला व्यवहाराचं ज्ञान असेल किंवा व्यावहारिक जे आपले हिशोब असतील ते जर त्यामध्ये टाळबंद, आपण टॅलीमध्ये मराठीमध्ये टाळबंद म्हणतो, ते जर त्यामध्ये ठेवायचं असेल तर टॅली कोर्स नक्कीच करावा. आणि जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स आवर्जून करावा. बरोबर, त्यांच्या रिलेटेड, त्यांच्या फील्डला रिलेटेड तो कोर्स आलेला आहे. नक्कीच. आणि अर्थातच आपण बघतो की बँकांचे व्यवहार असतील किंवा ऑफिसेसमध्ये पण देखील टॅली हा एक महत्वाचा खरं तर विषय असू शकतो किंवा महत्वाचा डेटा सेव्ह करण्यासाठी फार हा कोर्स फार महत्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असा कोर्स आहे. कॉमर्स असेल किंवा इतरही खरं तर शाखांमधल्या विद्यार्थी हे करू शकतात. त्यांना जर आवड असेल, म्हणजे बीएचा विद्यार्थी असेल, आर्ट्सचा असेल किंवा जर सायन्सचा असेल, तोही त्यामध्ये त्याला जर त्या क्षेत्रातली आवड असेल, आवड फार महत्वाची. जर आवड असेल तर कोणत्याही क्षेत्रातला विद्यार्थी तो टॅली कोर्स नक्कीच करू शकतो. नक्कीच सर. आणि अर्थातच तुम्ही एक सामाजिक पातळीवरती देखील एक वेगळ्या पद्धतीने तुमची भूमिका मांडत आलात. तुमचा एक वेगळा पगडा खरं तर ह्या सामाजिक लेवलला आहे. अर्थात माणगाव सारख्या ठिकाणी हे कम्प्युटर एज्युकेशन देताना तुम्हाला कुठले अनुभव आले? चांगले, अर्थातच चांगले वाईट दोन्ही अनुभव तुमच्या गाठीशी असतीलच. एखादा अनुभव तुम्हाला आता आठवतोय का? सुरुवात बेसिकली मॅडम कसं आहे, एक भाड्याने घेतलेला कम्प्युटर होता मी आणि भांडवल सुद्धा नव्हतं माझ्याकडे, आणि तिथून ती सुरुवात केलेली आहे. मित्राकडून घेतलेला कम्प्युटर, वडिलांनी थोडीफार मदत केली आणि यातून एक 10 बाय 10ची रूम होती आणि या 10 बाय 10 रूम मध्ये ते सुरुवात केली. परत ट्रिपल सी कोर्स बद्दल सुद्धा म्हटलं की लोकांना तो कोर्स माहिती नव्हता. आणि जी चांगली गोष्ट असते त्याला सुरुवातीला लोक विरोध करतात. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे ट्रिपल सी बद्दल पण नाकारलं. पण प्युअरली गव्हर्नमेंट कोर्स, गव्हर्नमेंटनी GR काढलेला आहे की जेवढे सरकारी कर्मचारी कामाला आहेत किंवा लागणार आहेत त्यांनी हा ट्रिपल सी कोर्स करावा. आणि पूर्ण भारतभर हा कोर्स टॉपला आहे. आपण दिल्लीमध्ये गेलात, गुजरातमध्ये गेलात किंवा इतर राज्यांमध्ये गेलात तर हजारो, लाखो, करोडो विद्यार्थी हा कोर्स करत असतात. आणि महाराष्ट्रात हा प्रमाण कमी होता, पण कॅटचे संचालक अविनाश वाडकर आहेत यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कोर्स टॉपला आहे रिसेंटली. आणि अशी सुरुवात झाली कॉम्प्युटर एज्युकेशनची. मग मी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन ते क्लासेस घ्यायला लागलो. त्यामध्ये माझे एक सकारात्मक विचारातून प्रगतीकडे हा विषय घेऊन एक मी काही लेक्चर घेतले. त्यामध्ये अमिताभ बच्चनचं उदाहरण दिलं, धीरूभाई अंबानीचं उदाहरण दिलं, सचिन तेंडुलकर, अशा महान व्यक्तींचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवले. आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून ते कोर्सेस म्हणा किंवा सेंटर म्हणा आणि वेगवेगळे कार्यक्रम मी आयोजन केलं. त्यामध्ये करिअर, विद्यार्थी 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मोटिवेशन करण्यासाठी त्यांना ट्रॉफी म्हणा, एक सर्टिफिकेट म्हणा, असे वेगवेगळे उपक्रम कंटिन्यू चालू होतात. त्यानंतर करिअर गायडन्स या विद्यार्थी. आता करिअर म्हणजे काय विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं. बरोबर आहे की आई वडील म्हणतात म्हणून ते कोणत्या तरी क्षेत्राची निवड करतात. आणि नंतर माझा एक मित्र असा होता की आई वडील म्हटलं म्हणून त्यांनी माझ्यासोबत BCA ला ऍडमिशन घेतलं. तो BA करत होता आणि हे सर्व झाल्यानंतर तो पेंटिंगचे काम करत होता. ते पेंटिंगचे काम सुद्धा कसली तर बॅनर, ते ब्रश वगैरे असतात बघा, त्यामध्ये त्यांनी BCA करून जर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा वापर केला असता तर त्यामध्ये त्याचं करिअर अजून चांगलं झालं असतं. आणि ह्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी वापर न करता असं म्हणजे वेगळा विचारकडे गेला असं आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय तर आपण नेहमीच ह्या मोठमोठ्या लोकांच्या जेव्हा गोष्टी ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते. आणि अर्थातच सर तुम्ही ह्या प्रेरणेतूनच आज तुमचं एक मोठं खरं तर तुम्ही वेगवेगळ्या लेवलवरती काम करतायत. मग अगदी अष्टविनायक सारखी संस्था तुम्ही चालवत असाल, त्याचबरोबर इतर काही तुमच्या संस्था आहेत त्याबद्दलही मला चर्चा करायचीच आहे. मात्र सगळ्यात अगोदर आपण कम्प्युटर कोर्स बद्दल बोलत असताना मला विचारायचं की DTP हा एक महत्वाचा खरं तर कोर्स आजकाल आपण पाहतोय आणि लाखो विद्यार्थी खरं तर DTP कडे वळतात देखील आणि अर्थात त्याचा उपयोगही त्यांना चांगला होत असतो. कारण की ह्या कोर्स बद्दल मला जाणून घ्यायचंय. त्याचबरोबर ह्या DTP मुळे पुढे जाऊन तुम्ही स्वतःच्या रोजगारासाठी संधी देखील उपलब्ध होऊ शकतात का? येस. DTP म्हणजे काय, डेस्कटॉप पब्लिशिंग. त्याच्यामध्ये पेज मेकर येतं, कोरॉड्रॉ येतं आणि फोटोशॉप येतं. आता पेज मेकर मध्ये तुम्ही आर्टिकल्स करतात, जे तुम्ही न्यूज वगैरे असतात ते न्यूज पेज मेकर मध्ये तयार होतात. कोरॉड्रॉ मध्ये तुम्ही व्हिजिटिंग कार्ड, बॅनर डिझायनिंग आलं आणि त्यानंतर फोटोशॉप आलं तर फोटो मिक्सिंग वगैरे असतं ते त्यामध्ये केलं जातं. तर हे कसं आहे, कमर्शियल कोर्स आहे की कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. नाही मिळालं तर छोटासा तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. आणि बॅनरला वगैरे खूप फ्लेक्स प्रिंटिंगला खूप डिमांड आहे. ह्या कॅटेगरीमध्ये ज्यांना इंटरेस्ट जास्त आहे, जे आर्ट्सचे विद्यार्थी असतील, मला हेच विचारायचं होतं की आर्ट्सचे जे विद्यार्थी असतील म्हणजे ज्यांना कलेची आवड आहे, पेंटिंग किंवा ड्रॉइंगची, ते जास्त चांगल्या पद्धतीने DTPचा कोर्सचा वापर करू शकतात. लेटेस्ट टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ते डिझाईन, कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप उत्तमरित्या ते करू शकतात.
स्वतःचे. तर मी डेफिनेटली सांगतो की आर्टच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना जास्तीत जास्त ह्या क्षेत्रात आर्ट्समध्ये कलेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पिक्चर म्हणा वगैरे, इमेजेस तयार करून, त्यामध्ये नक्की त्यांनी DTP करावं. नक्कीच. आणि अर्थातच स्वतःचा देखील रोजगार सुरू करू शकता, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये देखील ह्या DTP कोर्समुळे ऑपॉर्च्युनिटी देखील आहे. त्याचबरोबर ऑटोकॅड हा एक महत्त्वाचा कोर्स समजला जातो. या ऑटोकॅड बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल? ऑटोकॅड जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात, डिप्लोमा डिग्री करत असतात, त्यामध्ये त्यांचं इलेक्ट्रिकल असतं, मेकॅनिकल असतं, मोटर मेकॅनिकल म्हणा वगैरे असं आहे. तर त्यांना ते डिझायनिंग करण्यासाठी त्यांचं ते फील्ड आहे, त्यांचं जे ट्रेड आहे, ते डिझाईन करण्यासाठी ऑटोकॅड नक्कीच चांगलं. त्यानंतर बिल्डिंग आलं, ड्रॉस्पेल आलं, सिव्हिल आलं. तर अशा स्टुडंटना जर त्यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी ऑटोकॅड कोर्स नक्कीच करावा. बरोबर. म्हणजे ऑटोकॅडचा देखील खूप चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो आणि हा कोर्स अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर होऊ शकतो, तुम्ही जसं सांगितलं तसं. अर्थातच त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो का ऑटोकॅड केल्यानंतर? हा ना, म्हणजे आता जे कन्स्ट्रक्शनचे काम असतात, बरोबर, स्वतःचं कन्स्ट्रक्शन ऑफिस तुम्ही टाकलं तर तिथं तुम्ही डिझायनिंग ते करून, बिल्डिंग डिझायनिंग वगैरे करून स्वतःचा व्यवसाय सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. वेगवेगळे प्लॅन वगैरे लोकांना करून तुम्ही देऊ शकता. अर्थातच. आणि त्याचबरोबर कम्प्युटरचं एज्युकेशन असणं किंवा नॉलेज असणं सगळ्यात महत्त्वाचं आहेच. पण काही बऱ्याचदा असं होतं की बेसिक गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. मग हे बेसिक पासून जेव्हा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सुरुवात करते तेव्हा सुरुवातीला कोणते कोर्सेस त्यांनी करणं आवश्यक आहे? एक 10वी नंतर साधारणतः आपण धरून चालू की एखादा चांगला कम्प्युटरचा कोर्स जॉईन करायचा, तर कुठल्या पद्धतीचा तो कोर्स असला पाहिजे, त्याचा कुठला समावेश असला पाहिजे त्या कोर्समध्ये? बेसिकली मॅडम कसं आहे, माझं ऑब्झर्वेशन आहे की पहिलीपासून पण आता कम्प्युटर सुरू केलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर 8वीला पण एक ICT सब्जेक्ट सुरू केलेला आहे. 11वी-12वीला IT सब्जेक्ट आहे. पण बऱ्याचशा शाळा कॉलेजमध्ये कसं असतं, एक कम्प्युटर तिथे 5 विद्यार्थी बसले असतात. किंवा काही तर तुम्ही हायस्कूलला गेलात ना तर कम्प्युटर फक्त नावाला 10 कम्प्युटर आणलेले आहेत, ते पडून आहेत. मग त्यांना तिथं फक्त नावाला ते हा सब्जेक्ट आहे कम्प्युटर, ऍक्च्युली प्रॅक्टिकली त्यांना नॉलेज नाहीये. तर अशाने काय करायचं की प्रायव्हेट सेंटरला जाऊन आपलं नॉलेज आहे ते एक्सपांड करायचं, वाढवायचं. आणि 10वी नंतर तुम्ही बोलता ना, आता CCC कोर्स आम्ही 10वी नंतर ज्या करतो, ऍटलीस्ट त्यांना नॅशनल लेवलचा कोर्स आहे, एक्झाम खूप हार्ड असते आणि त्यामुळे त्यांना 10वी नंतर जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनाच मी CCC कोर्सला ऍडमिशन देतो. बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की पहिलीपासून खरं तर अनेक शाळांमध्ये कम्प्युटर एज्युकेशन दिलं जातं, पण कसं असतं सर की फक्त कम्प्युटर एज्युकेशन देणं म्हणजे कम्प्युटरचं सगळं नॉलेज मिळणं असं नाहीये. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी घरी येऊन देखील, आजकाल घरी प्रत्येकाच्या घरी कम्प्युटर हा असतोच, मग अशा वेळेस त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे कम्प्युटर एज्युकेशनसाठी? आणि कारण की इंटरनेटचं फॅड एवढं वाढलेलं आहे की फेसबुक असेल, सोशल नेटवर्किंग साइट्स असतील, ह्याच्यावरतीच विद्यार्थी जास्त आपल्याला पाहायला मिळतात. मग अगदी स्मार्टफोन असेल तरी देखील तो खरं तर कम्प्युटरचाच एक पार्ट आहे, पण हे विसरून जातात आणि फक्त व्हॉट्सअप आणि ह्याच्यावरतीच त्या कॉन्सन्ट्रेट होतं. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं की विद्यार्थ्यांनी कुठल्या पद्धतीने ह्या एज्युकेशनकडे बघितलं पाहिजे? आता तुम्ही मला म्हटलात की एखादे पॅरेंट काय करतो, विद्यार्थ्याला घरी कॉम्प्युटर घेऊन येतो. मग तो विद्यार्थी कॉम्प्युटरवरती काय करतो हे पॅरेंटना सुद्धा माहिती नसतं, कॉम्प्युटरवरती बसलेले. मग यासाठी पहिल्यांदा पॅरेंटना आपल्या कॉम्प्युटरचं नॉलेज असतं फार महत्त्वाचं. तर आम्ही दर वर्षातून जानेवारी महिन्यात सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेमार्फत एक CLIT कोर्स लॉन्च करतो 1 महिन्याचा, जे आवाज वृद्ध आहेत, पालक आहेत. तर त्यांनी जर ते नॉलेज घेतलं तर ऍटलीस्ट आपल्या मुलगा कॉम्प्युटरवरती बसून काय करतो हे त्यांना त्यामध्ये येतं. आणि विद्यार्थ्यांनी घरी तर जनरली नाहीच आहेत, कारण एकटा विद्यार्थी कॉम्प्युटरवर बसला का तो बोर होतो. मग तो सेंटरला गेला, एखाद्या इन्स्टिट्यूटला गेला, ते बाजूचे विद्यार्थी काय करते ते पाहून त्यांचं पाहून तो तसं करायला पाहतो. नक्कीच. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय कम्प्युटर एज्युकेशन आणि करिअर ह्या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर अजय मोरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अजय सर, मगाशी आपण ऑटोकॅड पर्यंत पोहोचलेलो. ऑटोकॅड सारखा कोर्सही महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्याचबरोबर प्रोग्रामिंग लँग्वेजेस हा देखील एक कम्प्युटर एज्युकेशन मधला एक कोर्स आहे. ह्या कोर्स बद्दल काय सांगाल? प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये मॅडम कसं आहे, वेगवेगळं आपण सॉफ्टवेअर तयार करत असतो, डेव्हलप करत असतो, त्याचं टेस्टिंग होतं, डिझायनिंग होतं, प्रोग्राम लँग्वेज मध्ये होत असतं. आपण माऊस जेव्हा क्लिक करत असतो, लेफ्ट करत असतो, राईट करत असतो, हे प्रोग्राम लँग्वेज मध्ये होत असतं. आपण वर्ड ओपन करतो, MS ऑफिस, टॅली ऑपरेट करत असतो, हे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये होत असतं, सॉफ्टवेअर मध्ये होत असतं. त्यामध्ये मग सुरुवातीला C आहे, C++ आहे, VB आहे, जावा आहे, ओरॅकल आहे. सुद्धा सुरुवातीला आता ह्या लेटेस्ट मध्ये .NET
ऑरेकल ह्यांना खूप प्रचंड डिमांड आहे मार्केटमध्ये असं. नक्कीच. त्याचबरोबर हे कोर्सेस तर फार महत्त्वपूर्ण ठरू शकतात. मात्र तुम्ही एका लहान आणि गरीब घरातून आलेलात असं मी मगाशी वाचलं तुमचं एकूणच काय कशा परिस्थितीतनं तुम्ही पुढे आलेला आहात आणि आज एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही जाऊन पोहोचलेला आहात. त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय की माणगाव सारख्या ठिकाणी तुम्हाला ही संस्था उभी करण्याचं का सुचलं आणि कसं सुचलं? कसं आहे मॅडम, सामाजिक कार्य करत राहणं, हा बांधिलकी म्हणा, हे माझ्या वडिलांपासूनच आहे. की ते सुद्धा जेव्हा माझ्या गावात राहायला, माणगाव हे तसं तालुका आहे, पण आम्ही राहतो ऍक्च्युली खेडेगावात, तळेगावात. बरं. सुपकाम करतात म्हणजे ते. हा, आणि मला जेव्हा 12वी पास झालो आणि जवळजवळ 42,000 रुपये भरायचे होते, तर तेव्हा पण ते 42,000 रुपये त्यांच्यासाठी खूप भारी होते. हा, जास्त वाढत होते. तरी पण मी केवळ हट्ट धरला की मला कॉम्प्युटरच करायचंय. आणि ते कॉम्प्युटर का करायचं होतं, तर 8वीला आमचा कॅम्प गेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरला आहे. तर 8वीला असताना कॅम्प गेलं होतं. तर आमच्या गावातले आम्ही 2 विद्यार्थी होतो, मी आणि माझा शेजारचा मित्र विश्वनाथ माटक. तर मोठी लॅब होती त्या विद्यापीठामध्ये, जवळजवळ 100 कॉम्प्युटर होते. आणि आम्ही खेडेगावातले एंट्री मारली, तर बाकीचे शहरातले आलेली मुलं होती. तर मी कॉम्प्युटर असं शिकायला बसल्यानंतर ते शहरातले 5-6 मुलं आलीत. त्यांनी मला तिथून असं बाजूला केलं की तुला काही येत नाही वगैरे, असं काही नाही. तर मला खरोखर काही येतच नव्हतं आणि मी असं एक साईडला झालो. आणि त्यानंतर माझ्या मनात एक ईर्ष्या निर्माण झाली की आपण पण कॉम्प्युटर शिकावं म्हणून. बरोबर. आणि त्यावेळेस मी 8वीला ठरवलं की आपण करिअर केलं, हो जिद्द म्हणा, की करिअर केलं तर कॉम्प्युटरमध्येच करा. आणि तिथून मग ते 8वी पासून मी सुरुवात केली. आणि ग्रामीण भागामध्ये मॅडम एज्युकेशनला तसं वाव नसतो. त्यातूनही आमचं एक 5वी पासून 8वी पर्यंत संगीताताई म्हणून आहे, तिने आमचं क्लासेस घेतलं. त्यानंतर सागवेकर भाऊंनी आमचं 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि तिथून मग आई वडिलांच्या आशीर्वादातून त्यानंतर माझी थोडीशी मेहनत त्यामध्ये टाकली. माझ्या बहिणीचा त्यामध्ये सहभाग होता, कारण तिची खूप इच्छा होती की मी खूप शिकावं. ती नेहमी मला सांगायची. आणि ह्या शिक्षणामध्ये तिचा फार महत्वाचा वाटा होता. आणि त्यानंतर मग 5 वर्ष मी असे जॉब केले. महाडला 1.5 वर्ष जॉब केलं. त्यातून जवळजवळ 3 वर्ष मी नवोदय विद्यालयामध्ये काम केलं. आणि एक्सपिरियन्स मिळाला की मला एक असं एक कुठेतरी पुस्तकात वाचलं होतं, शिवकर यांचं पुस्तक खूप आहे, यू कॅन बी. सुंदर, म्हणजे खूप मनुष्य एकदम डिप्रिशिएशन मध्ये आला असेल किंवा खच्चीकरण झालं असेल, ते पुस्तक वाचलं ना तर मनुष्य खूप मोटिवेशन होतं. आणि मला स्वतःला त्याची प्रचिती आली होती. तर ते मी त्या पुस्तकात पण वाचलं होतं की आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा. तर असं मी एक 1.5 वर्ष प्रायव्हेट सेंटरला आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा 3.5 वर्ष, असं एक साधारण 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला. तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग मी माझं कॉम्प्युटर छोटंसं सेंटर माणगाव तालुक्यामध्ये सुरुवात केलं. आणि अर्थातच आता त्याचा आवाका एवढा वाढलेला आहे की आज हजारो लाखो विद्यार्थ्यांनी खरं तर त्याचा फायदा घेतला असेल आणि अर्थातच घ्यावाच, कारण की माणगाव सारख्या ठिकाणी जर एवढं चांगलं एज्युकेशन मिळत असेल आणि ते सुद्धा कम्प्युटर सारख्या याचं, तर नक्कीच त्यांनी खरं तर फायदा घ्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर सर तुम्ही तुमची अष्टविनायक कला अकादमी देखील आहे, त्याचबरोबर तुम्ही स्वतः एक दिग्दर्शक म्हणूनही आहात, निर्माते म्हणून देखील काम करताय. मला ह्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसे वळलेलात? ऍक्च्युली कसं आहे, मी 4थीला होतो तेव्हा आमच्या गावामधली काही लोक होते, ते अशी नाटकं करायची. तर आमच्या खेड्यामध्ये त्यावेळी तो एक वेगळा प्रकार बघायचा 20-25 वर्षापूर्वी. मग ते जसं करायचं तसे आम्ही घरी आमच्या करायचो. एक माझे 5-6 मित्र छोटे होते आणि तिथून ती कलेची आवड निर्माण झाली. आणि मग अशोक सराफ, अमिताभ बच्चन यांना टीव्हीवरती बघायचो. मग त्यांना पाहता पाहता असं वाटतं हे जे करते ते आपण केलं तर किती सुंदर होईल, की आपल्याला सुद्धा करायला खूप आवडेल, अशी एक ती आवड होती. आणि तिथून मग ते सुरुवात झाली, आवड निर्माण झाली. आणि जेव्हा मी स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली, मग डिसिजन माझे होते स्वतःचे. जेव्हा आपण जॉब करतो तेव्हा दुसऱ्याचे डिसिजन असतात, आपल्याला फक्त काम करावं लागतं. आणि जेव्हा स्वतःचा बिझनेस केल्यानंतर आपल्याला होल अँड सोल स्वतः डिसिजन घ्यावं लागतं. मग मी एक ग्रुप तयार केला मुलांचा, 5-6 जणांचा. अष्टविनायक कला अकॅडमी काढली, जय हो नावाचा एक नाटक लॉन्च केलं. ते एक आवड म्हणून, कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ती संधी मिळावी, व्यासपीठ मिळावं. आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मी केलं. आता सध्या माझ्याकडे जवळजवळ 48 विद्यार्थी आहेत. 48 विद्यार्थ्यांना घेऊन जेहोचे 100 प्रयोग केले. त्यामध्ये सामाजिक विषयावर विनोदी स्वरूपात भाष्य करणारा हा नाटक आहे. आणि तुफान पब्लिकला इतका आवडला ना, खूप आम्हाला अक्षरशः जिथे इथं कार्यक्रमाला तो डोक्यावर घेतात, अक्षरशः गावातले लोक सोडत सुद्धा नाही. ही तगूज
या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय कम्प्युटर एज्युकेशन आणि करिअर या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अजय मोरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अजय सर, खरं तर तुमचं जे कार्य आहे ते फारच कौतुकास्पद आहे. मात्र आपण आपला जो विषय आहे कम्प्युटर एज्युकेशनचा त्यावरती आपण जेव्हा फोकस करतोय तेव्हा मला एक विचारायचं की हार्डवेअर आणि नेटवर्किंग हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे उद्भवतो. तर हार्डवेअर आणि नेटवर्किंग जो कोर्स आहे तो केवळ मुलांनीच करावा का, हा एक मला प्रश्न पडलाय. मुलांनीच करावा असं नाही, मुलीने केलं तरी चालेल. एखाद्याने घरी कॉम्प्युटर घेतलं, ज्याच्याकडून आपण कॉम्प्युटर घेतलं त्याला आपण 10 वेळा फोन केला तर तो येत नाही. बरोबर. आपल्याला त्याचं नॉलेज असेल की जे काय कॉम्प्युटरला काय बिघाड होतो तो आपण जर रिपेअर केला तर तो वेल अँड गुड ना. बरोबर. मग त्यामध्ये मुलांना का बरं पडतं, कारण ते हार्ड वर्किंग असतं. नावाच त्याने दिले हार्ड वर्किंग. काही मुली सुद्धा करतात हे कोर्स, तर दोघांनी केलं तर बेटरच. बरोबर. पण नक्की म्हणजे थोडक्यात काय तर हार्डवेअर असल्यामुळे कुठेतरी आपण म्हणतो की मुलांचा कल जास्त असू शकतो ह्याच्यामध्ये. सॉफ्टवेअर मध्ये कसा मुलींचा जास्त कल आपल्याला अर्थातच. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट संगणक कोर्स हा काय आहे कोर्स? मायक्रोसॉफ्ट नावच आहे मायक्रोसॉफ्ट. बिल गेटनी पहिली कंपनी तयार केली मायक्रोसॉफ्ट. नुसता कॉम्प्युटर आपण कीबोर्ड माऊस मॉनिटर आणलं म्हणजे ते कॉम्प्युटर होत नाही, तर त्याला कंट्रोल करणारं कोणतरी लागतं. तर मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून बिल गेटने पहिलं OS ऑपरेटिंग सिस्टम तयार केली. बरोबर. आणि असं या मायक्रोसॉफ्टनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा कोर्स लॉन्च केलेला जो इंटरनॅशनल लेवलचा आहे. आणि ही लोक वर्षातून एकदा कॉम्प्युटर ही एक्झाम घेतात. पहिलं ते जिल्हास्तरीय एक्झाम घेतात, त्यातून काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं की ते राज्यस्तरावर जातं, राज्यस्तरावरून सिलेक्शन झालं की ते मग इंटरनॅशनल लेवलला पाठवतात. कारण अमेरिकेमध्ये याची एक्झाम होते आणि त्याची मोठमोठे प्राइजेस त्यांनी ठेवलेले आहेत मायक्रोसॉफ्टसाठी, मुलांना मोटिवेशन करण्यासाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांना बाहेरगावला जायचंय फॉरेनला वगैरे, तर त्या विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट कोर्स नक्कीच चांगलं आहे, उपयोगी पडणार. अर्थातच उपयोगी पडणार आहे. नक्कीच सर. खरं तर मला अजून एक प्रश्न एक महत्त्वाचा विचारायचा आहे. हे सगळे जे कोर्सेस बद्दल आपण मगाचपासून बोलतो गेले अर्धा तास, त्याबद्दल मला विचारायचं आहे की तुमच्या या बोरे कम्प्युटर कोर्समध्ये हे सगळे कोर्सेस आहेत का, आणि कोणकोणते कोर्सेस जास्त उपयुक्त ठरू शकतात पुढे भविष्यात मुलांसाठी? नक्कीच. ज्यांना गव्हर्नमेंट जॉबला जायचंय त्यांनी ट्रिपल कोर्स करावा. बरं. किंवा नॉलेजसाठी त्यामध्ये बेसिक पण होतं आणि गव्हर्नमेंटचा आपण प्युअरली गव्हर्नमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सर्टिफिकेट देतोय. ज्याला अकाउंटिंग पॅकेज मध्ये त्यांनी टॅली कोर्स करावा. ज्याला आर्ट्स मध्ये जायचंय, डिझाईन करायचंय त्यांनी डीटीपी करावं. ज्याला इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचंय त्यांनी ऑटोकॅड करावं. ज्याला हार्डवेअर आणि नेटवर्किंग, हार्डवेअर नेटवर्किंग मध्ये काय होतं, कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळतं किंवा छोटासा तुम्ही स्वतःचा सायबर केप म्हणा किंवा बिझनेस सुरू करू शकता. आणि मायक्रोसॉफ्ट नक्कीच चॅलेंजिंग आहे, एक पाऊल पुढे आहे, ऍडव्हान्स मध्ये आहे, इंटरनॅशनल लेवलचा आहे. तुम्ही फॉरेनला हा कोर्स देखील तुमच्या क्लासमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हे सगळे कोर्सेस खरं तर तुमच्या क्लासमध्ये अवेलेबल आहे. आणि एक शेवटचा आणि जाता असा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही अतिशय गरीब परिस्थितीत आल्यात, मगाशी आपण ऐकलं तुमच्याकडनं. मला सांगा की एक कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही प्रत्येक वेळेस ठेवलेला आहे. तुमची जिद्द फार महत्त्वाची खरं तर भूमिका बजावून गेली आहे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलाय, एवढं सगळं तुम्ही आवाका तुमचा वाढवलेला आहे. एक आपल्या विद्यार्थ्यांना अगदी थोडक्यात काय संदेश द्याल? आयुष्यात खूप असे प्रसंग येतात आपल्या आयुष्यात, चढ उतार आयुष्यात असतो, पण मागे हटायचं नाही. आज ना उद्या आपण सक्सेस होणार. आता यशस्वी होणे म्हणजे काय, इथं मला मुद्दा सांगायचा आहे की बऱ्याच जणांना वाटतं चला पहिल्याच यशात आपण यशस्वी व्हायला बस झाला, आता झालं. शेवटपर्यंत आपल्याला जिंकायचे, अंतिम लढाई जिंकायची. शेवटी जेव्हा आपण जिंकू त्याला यशस्वी होणे म्हणतात. इब्राहिम लिंकनचं सर्वांना उदाहरण माहिती आहे की ते वयाच्या 56 वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, पण त्याच्या आधी ते अपयशी ठरले होते. आणि सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही ठेवा, आयुष्यात किती मोठे प्रसंग येऊ द्या, तुम्ही त्यामधून नक्कीच पुढे जाणार. थोडक्यात काय तर सकारात्मक विचार आयुष्यभर ठेवले तर नक्कीच. आणि विद्यार्थ्यांसाठी माझं एक शेवटचं म्हणणं आहे की मनातील लिहिता यावं असं पान असावं, मनातील लिहिता यावं असं पान असावं, सूर्याला लाजवेल असं तेज असावं. अरे वा. मरायला तर काय सगळे चालेत, मरायला तर काय सगळे चालेत, पण आयुष्य असं जगावं की गेल्यावर आपलं नाव निघावं, गेल्यावर आपलं. अरे वा, क्या बात आहे सर. तुम्ही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.